महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आहे। मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदने पोलिसांना शरण आलाय। बदने रात्री उशिरा फलटण पोलिसांसमोर हजर झालेला आहे। बदने आज दुपारी फलटण कोर्टामध्ये हजर राहणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। साताऱ्याच्या फलटणमधल्या उपजिल्हा रुग्णालयामधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी निलंबित पीएसआय गोपाल बदने अखेर पोलिसांना शरण आलाय। बदनेनं फलटण पोलीस ठाण्यामध्ये आत्मसमर्पण केलेलं आहे। आत्महत्या केल्याची घटना घडल्यापासून बदने पोलिसांना गुंगारा देत होता। मृत डॉक्टर महिलेनं तिच्या हातावर बदने यानं 4 वेळा बलात्कार केल्याचं लिहिलेलं होतं। मृत महिलेच्या हातावर गोपाल बदनेसह प्रशांत बनकरचं सुद्धा नाव होतं। बनकरनंही 4 महिन्यांपासून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचं तिने आपल्या हातावर लिहिलेलं होतं। पोलिसांनी बनकरच्या मुसक्या आवळल्या आणि त्यानंतर गोपाल बदने पोलिसांसमोर हजर झालेला आहे। दरम्यान आज दुपारी त्याला फलटण कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांच्याकडे। तुषार, गोपाल बदने आता पोलिसांना शरण आलेला आहे। काय नेमकं या संपूर्ण घडामोडीमध्ये घडलेलं आहे? नक्कीच आपल्याला माहिती आहे की ही महिला डॉक्टर जी आहे तिच्या की ह्या संबंधित जो संशयित आरोपी आहे पीएसआय गोपाल बदने याला तात्काळ अटक करावी, त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशा पद्धतीचा रोष लोकांमधून उमटत होता। आणि त्यानंतर खरं तर पोलीस यंत्रणेवर मोठा दबाव होता। आज मुख्यमंत्री आज फलटणमध्ये आहेत आणि त्यांच्या या फलटणमध्येच ही घटना या ठिकाणी ही घडली होती आणि त्यामुळे कुठेतरी पोलीस यंत्रणेवर हा दबाव होता आणि या दबावातूनच नंतरनं आता पोलिसांना खरं तर त्याचा मागोवा घेत होते पोलीस। मात्र काल रात्री उशिरा हा जो गोपाल बदने आहे तो स्वतःहून निलंबित आहे तो आता, आणि तो आता ग्रामीण पोलीस स्टेशनचं जे आहे त्या ठिकाणी तो हजर झाला आणि रात्रीच त्याचं मेडिकल करण्यात आलेलं आहे। आज त्याला न्यायालयात हजर केलं जाऊ शकतं आणि त्यानंतरनं त्याच्या पोलीस कोठडीची मागणी पोलीस करू शकतात। कालच प्रशांत बनकर यातला दुसरा जो संशयित आरोपी आहे त्याला सुद्धा कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि त्याला कोर्टात हजर केल्यानंतर 28 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे 4 दिवसाची पोलीस कोठडी त्याला देण्यात आली होती। आता या संदर्भात मुख्य संशयित आरोपी जो आहे तो गोपाल बदने आहे आणि त्यामुळं त्याच्या किती पोलीस कोठडीची मागणी पोलीस करतात हे पाहावं लागणार आहे। खरं तर हातावर या संबंधित डॉक्टर महिलेनं आपल्या हातावर या पीएसआयचं नाव लिहून त्यानं आपल्यावर 4 वेळा अत्याचार केल्याचं, बलात्कार केल्याचं लिहिलं होतं आणि त्याचबरोबर हा जो प्रशांत बनकर आहे दुसरा संशयित आरोपी त्याने देखील मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचं त्याच्यात नमूद केलं होतं। आणि एकूणच या प्रकरणानंतरनं प्रचंड राज्यातलं वातावरण तापलं होतं। याच्यात त्या महिलेच्या बाबतीत जे काही चौकशी समिती लावण्यात आली होती, कारण तिच्यामध्ये आणि पोलिसांमध्ये जे काही वाद होते ते वाद सुद्धा पुढे आले होते आणि त्याच्यामधून तिची चौकशी करण्यात आली होती। या चौकशीला तिनं 4 पानी माननीय खासदार यांचा देखील मला फोन आला होता, असं देखील नमूद केलं आणि देखील हा त्या बाबतीत सुद्धा फिट असेल अनफिट असेल असे जे काही पोलीस आरोपींना आल्यानंतर जे काही सर्टिफिकेट त्या बाबतीत देखील होता अशा पद्धतीचं तिनं त्या वेगवेगळ्या दिशेनं येत होतं। मात्र आता हे आरोपी पकडलं जाणं गरजेचं होतं आणि तशा पद्धतीनं हे दोन्ही आरोपी आता खरं तर शरण आलेले आहेत। प्रशांत बनकर देखील त्याच्या घरी फलटणच्या घरी येऊन आल्यानंतर त्यानं त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतरनं आता जो मुख्य संशयित आरोपी आहे पीएसआय त्याला देखील आता ताब्यात रात्री उशिरा घेतलेल्या अटकेची कारवाई झालेली आहे। त्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे। अगदी, त्यामुळे आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे। त्यामुळे या सगळ्या बाबींचा उलगडा व्हायला मदत होणार आहे। धन्यवाद तुषार दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।